चेक केलीस ना? हो. हा, त्या चुन्याची डबी घेतलीस का? घेतले नाही. गेल्या प्रयोगात विसरला होतास, त्यांनी स्टेजवर मागितल्यावर बघत बसला होतास, काय करायचं आता? हे बघ 2-2 घेतल्यात. दत्त्या किती डब्या घेतल्यास हा प्रॉब्लेमच नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की त्या डब्या ज्या पॅन्ट मध्ये ठेवतोस ती पॅन्ट दुसऱ्या सीनला बदलतोस तू. ती पॅन्ट घालून ये ना तर तुला डब्या सापडतील. अच्छा, म्हणून नव्हती गेल्या प्रयोगाला. नाही ते हा ऍक्च्युली एक मी मिनिट. ठेवतो त्याच्यात. हा हॅलो डांगे बोल ना. हा काय म्हणतो तारखा किती पुढच्या महिन्यातल्या 16. हा लाव शूटिंग लाव बिंदास. फक्त शनिवार रविवार लावू नको, प्रयोग असतात. हा पुढच्या महिन्यात मोठा दौरा आहे. हा, पुढच्या महिन्यात एक मिनिट डांगे काय काय पुढच्या महिन्यात काय दौरा आहे ना मोठा. डांगे ऐक ऐक मी हे करतो थांब थांब थांब. नाही फायनल नको करू, थांब मी तुला करतो. हो डांगे तुझं माझं सपान एकच आहे. डांगे ठेव फोन ठेव. कसला दौरा आहे? तुला माहिती नाही? नाही बीड, जालना, परभणी, नांदेड, मराठवाड्याचा दौरा आहे पूर्ण. मोठा दौरा आहे, मज्जा करूया. किती महिन्यांनी दौरा लागलाय. ए भाई तो मोठा दौरा ना तुम्ही छोट्या लोकांनी करा. काय मला विचारत का नाही यार कोणी दौरा आहे सांगत नाही काय नाही. शपथ किती वेळा बोललो नाही जमणार लांबचे दौरे. मंद्या काका का नावाला व्यवस्थापक झालाय मंदार काका. आता प्रयोग आहे ना, आपण नंतर बोलूया. ऐक रे हॅलो. हॅलो हा गोट्या ऐक ना. मी काय बोलतो, मला तुझा शनिवार दे ना शनिवार. तत्करायला सांगतो रे मी काहीतरी. हा देतोस ना. हा चल ठेवतो चल. हा अरे ए पम्या तुला 10 वेळा सांगितलेलं आहे रेडियम लावशील तर रेल शेप मध्ये लाव. मागच्या वेळी यू मध्ये लावलेलास तू. यू मध्ये हा यू मध्ये लावला. हे चला दुसरी बेल देतोय मी. दुसरी द्या, 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 बेल. द्या. नंतर बोलूया, नंतर. मंद्या काका इथे हा. प्रयोग आहे. एक मिनिट हे काय आहे? मेकअप रूम आहे. मंद्या काका ना मंद्या काका ऐक ना ऐक हा, बोल, बोल, बोल. मी जागा काय ते नाही विचारत आहे. हा. मला आता यांच्याकडनं कळलं आपला पुढच्या महिन्यात काहीतरी मराठवाडा दौरा लागणार आहे. दौऱ्याला मजा करायची ना आपल्याला मजा करायची तू. मजा आहे ना दादा. मजा करायची आहे. मुद्दा तो नाहीये मंद्या काका. मुद्दा तो नाही. मी तुला काय म्हंटल होतं, कुठल्या अटीवर मी नाटक घेतलं होतं करायला, की मी दौरे करणार नाही, लांबचे तर नाहीच नाही हा बोललो होतो की नाही. कधी बोलला होता? अरे असा काय करतोय मंद्या काका, मी बोललो होतो तुला. नाही नाही बघ तू काय केलं असतील माहितीये काय. मी आपला पटापट बोल, प्रयोग आहे आपला. हा नाही, असं चालत असेल आणि मग तू बोलला असशील. मग माझ्या लक्षात नाही काय माझ्या डोक्यात आहे ना 17च्या 60 गोष्टी चालत असतात. त्यामुळे तू तेव्हा बोलणार काय मला शांतपणे सांगायचं असणार रे. मंद्या काका मी तुला शांतपणेच सांगितलं होतं, आठव नीट. नाही आठवत आहे त्यांना. कुठे सांगितलं होतंस? शिवडीला जेव्हा बसलो होतो ना प्यायला तेव्हा सांगितलं होतं. ते मजा आली होती मजा आली होती. हे जब तू नाही आलास तो. नाही नाही. मुद्दा तो आहे का मंदार काका आता? मुद्दा तो नाही. मी तुला काय बोललो होतो की मला लांबचे दौरे जमणार नाहीत. अरे प्रॉब्लेम होतो यार. एक तर आपण त्या नाटकाच्या गाडीतनं जाणार, झोप होत नाही, पाठ धरते, दुसऱ्या दिवशी तिथे पाणी काहीतरी वेगळं असतं. पाणी नवीन आणूया आपण. पाणी नवीन आणूया. अरे पाणी नवीन का जुनं हा मुद्दाच नाहीये. ते पाणी जड असतं पचायला. जड असतं. मला मग नाही. हलका आणूया ना पाणी. वजन करून आणणार आहेस पाण्याचं. मजा हसू करतोय. नकोस मंद्या काका. हा. ऐक माझं शांतपणे ऐक. काय प्रॉब्लेम आहे ना, हा. ते जड पाणी असतं, मला ते पचत नाही, मग त्रास होतो पोटाचा. परत मुंबईला आल्यानंतर मग खाडे होतात शूटिंगला, मला ते चालणार नाही, माझा लॉस होतो खूप. इकडे इकडे काय हे बघ आता आपलं नाटक चांगलं चालतंय ना. कॉन्ट्रॅक्ट शो येत आहेत ना. बरोबर. मग त्यांना आपलं बाजूला घेतलंयस तर बोल ना पटा. हा त्यांना ते आपलं हे तुला 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 बघायचंय. तुला तिकडचे लोक आहेत ना तुला बघायचंय. मी काय लज्जास्पद काम केलंय, हळू का बोलतोय? नाही नाही हे बघ चांगलं आहे. बघायचंय लोकांना, मोठ्याने सांग. हे बघ, आणि आणि आपले दौरे कुठे लातूर बीड. हा लातूर बीडला महिन्याला थोडी लागतात. असं 8-10 दिवस लागतात ना. ऐक ना माझा मुद्दा काय आहे, लोक मला बघायला येणार आहेत की नाही? तुला बघायला येणार आहे. Exactly, नाही मग माझा पण काहीतरी से असला पाहिजे. आफ्टर ऑल आय एम अ सुपरस्टार. कोण बोलला? ए असं नाही. हे बघ ऐक हा. मंद्या काका कोण बोललं म्हणजे? तुला माहिती आहे आय एम अ सुपरस्टार म्हणून तू मला काय म्हणाला होतास? बरोबर. तुझ्या फेस वरती आपण साला बुकिंग उचलू सगळं बोलला होतास की? फोकस फक्त परफेक्ट कर. माझ्याकडे फोकस त्याच्याकडे ठेव. ऐक मला जमणार नाही, मी तुला परत सांगतो, हे लांबचे दौरे मला जमणार नाहीत. काय हे बघ, तू मला नेतोस दौऱ्याला, मागे त्या कुठेतरी एका ठिकाणी नेलं होतंस, तिथे हॉटेल होतं चांगलं, तू मला हॉटेलला ठेवलंस नाही ठेवलंस ना. मागे धुळ्याला गेलो होतो तेव्हा कोणाच्या तरी घरात ठेवलं. अरे पण केवढं सुंदर लॅविश घर होतं ते. असं काय बोलतो? मला घराचा प्रॉब्लेमच नाहीये. काय होतं ना, मला माझी पर्सनल स्पेस नाही मिळत. सतत कुणीतरी ती इन्व्हेड करत राहतं. काय करतो को?
कोणीतरी सतत त्रास देतं म्हणजे त्याला काय करतं कोण धड मेडिटेशन होत नाही, अरे बाप. जिम होत नाही, शेड्यूल बिघडतं यार. जिम लावलीस शरीराची काळजी घेतली पाहिजे. चांगलं चांगलं म्हणजे काका भंकसचा विषय काय बंकस आहे भंकसचा विषय नाही नाही बोल बोल मागे तिकडे आपण गेलो होतो धुळ्यात, तिथे त्या घरात मी सूर्यनमस्कार मारतोय, एक पिल्ले आला मागून आणि फोटो काढून गेला माझा असा. हा फोटो व्हायरल झालाय. हसू नका यार. बरं तेवढं पण नाही, काय होतं दुपारच्या वेळेत आपण शांत झोपायचं म्हटलं तर त्यांचे नातेवाईक येतात, सेल्फी काढा करतात. रात्री प्रयोग करून त्यांच्या घरी गेलं की मग वेगळे नातेवाईक येतात, मग विविध गुणदर्शन, नाचून काय दाखवतायत, ऍक्टिंग काय करतायत. त्याची नक्कल केली होती सेम 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 म्हणता का तू याच्यासारखी. पाहिजे होता कमाल नक्कल केली. हा प्रॉब्लेम आहे माझा. चला माझी अजून स्टाईल तयार नाही झाली, लोक नक्कल करतायत. काय आहे माझ्यात नक्कल करण्यासारखं? असं स्वतःला नाही बोलायचं. मग कोणाला बोलू? असं नाही फक्त स्वतःला असं हे करून घ्यायचं नाही. हा असं नाही हे बघ करतायत नक्कल तर करू दे ना काय. मंद्या काका हा बोल आधी हसणं थांबव आणि शांतपणे माझा ऐक, तर हा प्रयोग सुरू होईल. हा चल यापुढे मी दौरे करणार नाही. मी फक्त मुंबई पुणे नाशिक इतकेच प्रयोग करेन. दॅट्स इट. पृथ्वी का- नक्की ना हा नक्की फायनल. मला माहिती होतं तू नाही बोलणार म्हणून त्याने मी अजून कन्फर्मच सांगितलं नाही. सांगितलं नाही दबतो तू अरे एक मिनिट काका, पण त्याच्यामुळे आमचे दौरे का कॅन्सल करताय? नाही याला काही अर्थ नाही. आमचं नाटकावर पोट आहे, ह्याचं मीटर डाऊन असतं, सिरियल सुरू असते. ऐक, ऐक, त्याच्यामुळे आमचं नुकसान कशाला? ऐक ते दौऱ्याचं वगैरे आपण सगळं नंतर बघू. आता प्रयोग चालू करा. दुसरी बेल देतो. चला लवकर रे. ठीक आहे, चल चल ए, म्हणता सुरू का करूया. एक मिनिट हो पासपोर्ट तुझ्याकडे द्यायचा होता. हे बघ आता तू दुसरी बेल देतोय बोलल्यावर तू नंतर दे ना. पासपोर्ट देतोयस. काय होईल मी पासपोर्ट घेईन आणि मग मी बाहेर कामात जाईल. बाहेर कुठेतरी कामात जाईन आणि मग कुठल्या तरी पेटीत विसरून जाईन ना. तसं करू नको. हे बघ काय कर प्रयोग झाला ना की तू शांत हो, मी पण शांत होतो. मग आपण बॅगेत ठेवतो, समोर ठेवतो ना बॅगेत. हा तेव्हा प्रयोग झाल्यानंतर ते बरं. चल हा ए मंद्या काका हा बोल पासपोर्ट कशासाठी रे? मी सांगते बेल द्या तुम्ही. 22 दिवसाचा दौरा आहे ना अमेरिकेचा जुलैमध्ये, त्याच्यासाठी मी पण दिलाय पासपोर्ट. ए मंद्या काका हा इकडे काला काय बोलतो मंद्या काका? कसं आहे? माहित नाही का? नाही मला नाही सांगितलं तू अमेरिकेचं. येड आहे काय? तुला कशाला सांगायचं? तू काय बोललास की मी मुंबई पुणा नाशिक इथेच करणार ना. आता मुंबई पुणा नाशिक मध्ये थोडी अमेरिका येते. हा अरे तसं नाही, पण मला सांगायचं ना तू, मी आणलं असतं पासपोर्ट. नाही हे बघ तू सांगायचा काय प्रश्नच नाही. आता आमचं ठरलेलं आहे की तुला आपण विमान विमानात आपण घेऊन जातच नाही. कळलं काय? अरे ह्याच्यासाठी मी मागे परवाच्या मिटिंगला निर्मात्याशी भांडलो. त्याला काय म्हणला? त्याला बोललो आमच्या पिपीला. पिपीला त्रास होतो. स्लीपर सीट मध्ये झोपून गेला तरी त्याला त्रास होतो. तिकडे तर वॉशरूम नाही. 22 तास प्लेन मध्ये बसायचं ना. तिकडे कसं बसणार? मग आमचं ठरलं की निर्माता बोलला की पिपीला पण नको घेऊन जाऊया. बोल ना मी ऐकलं, मी होतो ना. अरे मग असं काय करतो म्हणत्या काका? मला काय प्रॉब्लेम असणार आहे अमेरिकेचा? नाही, त्रास होईल ना पृथ्वीक तुला. अरे तिथे पण आयोजकांच्या घरी ठेवणार ना. मग तिथे ते लोक येणार, तुझी स्पेस इन्व्हेड करणार ना. मग तू असा व्यायाम करताना वगैरे लोक फोटो काढणार, तुझी नक्कल करणार. तुला त्रास होईल रे. बंकस करते काय माझी? माझी बंकस करते. मला माहितीये बंकस चालली आहे. उद्या आणून देतो पासपोर्ट. चल. अरे तू देशील मला आणून, मी घेतला तर पाहिजे ना. मी घेतला पाहिजे ना. प्रोसेसिंगला देणारच नाही. अरे पण मला काय प्रॉब्लेम असणार आहे अमेरिकेचा? त्यांची व्यवस्था चांगली असते. हे बघ काय म्हणत्या का? काय आलं? आता काय इकडे एवढं नको, खाली इकडे. आता तुझी व्यवस्थेची व्याख्या आणि त्यांची व्यवस्थेची व्याख्या जुळली पाहिजे ना. मागे आपण धुळ्याला गेलो, त्या आयोजकांनी चांगला फार्म हाऊस दिला होता. हा चांगला एकदम लॅविश. तुझ्या तोंडावर काय बोललास? काय बोललो? फार्म हाऊस अच्छा आहे लेकिन डास काटताय बोललास की नाही? आता ते काय डास काय पाळतात काय कोंबडी सारखं उघडलं की येत. सगळीकडे प्रॉब्लेम काढतोस तू म्हणून
बाकी काही नाही. आता त्या बाईने एवढं चांगलं जेवण बनवलेलं आपलं पुरणपोळ्या. पुरणपोळी हा. बनवलेली पुरणपोळी त्यांना काय बोललास पुरणपोळी आजच्या आहे लेकिन कोशिंबीर नाही हा. आता पुरणपोळी बरोबर तू कोशिंबीर खातोस वाईट वाटलं असेल ना त्यांना. सगळीकडे प्रॉब्लेम नाही काढायला पाहिजे. त्यांनी इतक्या छान पाटोड्या काय बनवल्या होत्या. हो. हा बोलला शंकरपाळे काय रस्त्यात घालता, असं वाटलं असेल त्यांना. चेहरा पडला त्यांचा अरे मी अरे दादा येताना नेहमीचा प्रॉब्लेम Problem आहे आहे. हा कुठेही जेवायला जा कुठेही जेवायला जा हा असंच करतो. हो. मागे आम्ही एकदा हॉटेलला जेवायला गेलेलो. हा. हॉटेलच्या बाहेर गायीने पो टाकला बरोबर तर हा त्याच्यावरून हॉटेलवाल्याची भांडायला लागलाय. अरे बापरे. काय अर्थ आहे का याला? मग कोणाशी भांडू यार मंदार काका? भांडायचंच नाही ना तिकडे अरे समजून घ्यायचा कसं बघ हा. मी असं जेवतोय असा असं दरवाजाच्या कडेला हा. आणि इथे गाई पोट टाकते घाण दिसतं ना यार, किळस येते म्हणून आणि मागितली कोशिंबीर. काय प्रॉब्लेम आहे? सी मंदा काका लक्षात घे काय प्रॉब्लेम आहे ना, हा. मी डाएट फ्रीक आहे, मला माझ्या जेवणात फायबर लागतं. काय लागतं रे फायबर महाग असतले महाग. नाही नाही, ते देणार नाही चल, काहीतरी हे करू नकोस माझ्याकडे मागू नकोस. नाही नाही तुला हे, वा भत्ता देतो ना अरे भत्ता देतो ना तुला तिकडून काय मला सांगू नकोस ते. चल. मंद्या काका ह्याचं नको ऐकू. कसलं फायबर महाग असतं जेवणातलं बोल. ऐक ना यार मी काय बोलतो ऐक ना. हे मी बोललो पण मग म्हणून मला अमेरिकेला नाही न्यायचा हा काय निर्णय आहे? नाही, हा? ऐक, ऐक. सी हे बघ लक्षात घे मंद्या काका, हा. माझ्या जीवावर तू नाटक घेतलंय रे करायला आहे हा, ना. हा. आफ्टर ऑल आय एम अ सुपरस्टार. अरे कोण बोलला मंद्या काका तुझाच विश्वास नाहीये यार माझ्यावर. असं हे बघ ऐक ऐक माझा एक शांतपणे मला घेऊन चल ना. ऐक ऐक तू आता परत त्याच्यावर बोलू नको. आता आपलं ठरलेलं आहे की तुला आपण घेऊन जात नाही नाही घेऊन. कळलंय ना नाही जात अरे, पण आपण. ऐक चल. ऐक 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 मंद्या काका ऐक. मी हिरो आहे यार नाटकाचा. समज मीच नसेन हा. तर माझी रिप्लेसमेंट मिळणार आहे काय? मिळालीये. कोण? मंदार करणार आहे. मी करणार आहे सगळं मॅनेज पण करणार, रोल पण करणार. मंद्या काका करणार आहे. मी करणार याला आहे एक वाक्य सलग बोलता येतं का? हा काय करणार आहे? तुला माहिती नाही एकांकिका गाजवल्या आहेत काय त्यांनी. एकांकिकेचा बादशाह होता तो. त्याची एकांकिका गाजली होती सवयीला, सवाईला हा. खूप. मला माहिती आहे सवाई गाजवली आहे पण तुला नट सवाईचा हवाय का सवयीचा हवाय मला सांग. चल चल सोड हा सोड माझं एक जेन्युइन म्हणणं आहे. मला सांग ऐक. तू ह्याच्या जीवावर कसं काय नाटक करशील? आम- अरे हा कुर्ल्याला पाठ करतो घाटकोपरपर्यंत विसरतो. ऐक ना तुला पाठ आहेत का वाक्य? नाही की नाही? मला सगळी वाक्य पाठ आहेत हा. आपल्या नाटकाची सगळी वाक्य पाठ आहेत मग बोल एखादं. हा मधुमती चल आपण आकाशात जाऊ आणि भरारी. भरारी घेऊ आणि मग पप्या. पप्या नाही रे मग आपण हे होऊ एकरूप होऊ आणि मग आपण आपला राहू दे मंदे काका संसार. राहू दे हे असं करणार आहे नाटक. करेल ना प्रॅक्टिस तो. नाही, अरे नाही. तू काय आईच्या पोटातून शिकून आला होतास. करेल तो पण. नाही ईशा याला जमणार नाही. तुला झेपणारच नाही मंद्या काका. मग तू करेल हा, चालेल मी करेन ना. चालेल. करेन मी. तू करणार आहेस शाण्या? ब्लॅकआउट मध्ये विंगेत जायचं तर पिठात जातो तू करणार आहेस? असं बोलतो एकदा गेला होता चुकून. एकदा नाही 7 वेळा गेलाय. तू एकदा बघितलंयस तो मध्येच एका सीनला आवाज वाढतो ना तो याच्यामुळे पाय देतो अख्खा म्युझिक मशीनवर. मला आवाज दिला होता मला वाटलं बाकी सगळं खड्ड्यात गेलं. मंदा काका बाकी सगळं सोड. हा. ते प्रेक्षकांना चालणार आहे काय? अमेरिकेचे प्रेक्षक त्यांना चालेल काय माझी replacement? चालणार आहे मी त्यांच्याशी बोलणं गेलं मी त्याला म्हणालो की पिपी पीपी येत नाहीये पीपी येत नाही तर ते मला म्हणाले अरे अरे चालेल चालेल मला बोलले ते बोलणं झालं ना माझ्या आणि त्यांचं 5 वर्ष मी एवढी घासली डेली सोप मध्ये सुपरस्टार झालो आणि अमेरिकेचे लोक बोलले अरे अरे हा चालेल 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 ते म्हणाले ईशा मॅडम आणि दत्तू आहेत ना मग चालेल चालेल. हा, मी त्यांना बोललो पण की पीपीची रिप्लेसमेंट मी करतोय तर मला म्हणले वा बेस्ट आहे बोलले मी होतो तिथे. सगळीकडे असतोस तू. हा. काळी मुंगी आहेस जगात सगळीकडे असायला. जाऊ दे ना पृथ्वी. तसाही तुला त्रास होतो ना. त्रास नको ना जाऊ दे ना. तिथे तुझी चिडचिड होते की नाही सारखी. तिथे मेकअप वाले कॉस्ट्युम वाले नसणार राग काढायला. तू कोणावर राग काढशील मग? माझ्यावर राग काढलास तर मी तिथल्या तिथे चिरवेन. ह्याच्यावर राग काढलास तर हसून निघून जाईल. मग काय करशील? मी माझा राग काढेन बाथरूम मध्ये. अमेरिका खूप थंड आहे रे. सायनस होतो ना तुला. हा स्प्रे मारेन नाकात. मला घेऊन चल ना अमेरिकेला. हे बघ अरे, ऐक
ऐक ऐक ऐक मला डेली सोपवाले बोलतात काश्मीरचं शूटिंग छोटा काश्मीरला घेऊन जातात घेऊन चालला अमेरिकेला. रडू नको थांब हे बघ रडू नको आपण असं करूया की तुला नको घेऊन जाऊया. ऐक हे बघ काय आहे आता तिकडे कुणाच्या तरी आपल्याला घरी राहावं लागणार आणि तुला Lavish. लॅविश लागतं ना तुला मग कसं जाणार. अरे नाही मंद्या काका अरे माझं विक्रोळीचं घर बघ एवढंच आहे मी करतो ऍडजस्ट मी असं का करेन. तेच आम्हाला कळत नाही ना तू असं करतोयस का. नाही म्हणजे भारतात जर प्रयोग असेल तर तुला असं पाहिजे आणि तसं पाहिजे आणि तिकडे जर असेल तर सतरंजी उतरायला तू तयार आहेस. हा नाही मान्य आहे आपल्याकडे जरा गैरसोय आहे पण प्रेक्षकांची पण गैरसोय होते ना रे. अरे खड्डा चुकवून येतात ते ट्रॅफिकमधून वेळ काढून आपल्याकडे येतात ना वेळेत प्रयोगाला येतात. कशाला येतात आपल्या प्रेमासाठी येतात ना नाटकाच्या प्रेमासाठी येतात ना. आणि काय रे ते दोन काय ते डेली सोप करतोयस तू काय मोठा सुपरस्टार झालास काय. अरे अजूनही मोठमोठे नट ज्येष्ठ नट महाराष्ट्रावर दौरे करत असतात प्रयोग करत असतात. निर्मितीताई आहेत आपल्या भरत जाधव आहेत संजय नार्वेकर आहेत अजून पण ते करतात. मोठे सुपरस्टार झाले तरी त्यांना एवढूचा पण माज नाही. आणि तुला काय रे एवढा माज आहे हा? काय रे सॉरी सॉरी मी नाही करणार परत असं सॉरी मला हवा गेली डोक्यात सॉरी. तू नाही पण तू बरोबर बोलला तू मला सांग कुठले प्रयोग करायचे महाराष्ट्रात मी सगळे करेन सगळे तू तू बोलशील तिथे येईन मी महाराष्ट्रात पाहिजे तर रेकॉर्ड करून देतो. बघा हा. हा चल बोल मग आता बोल. मंद्या काका तू मला महाराष्ट्रात कुठे पण प्रयोगाला घेऊन चल मी येणार. वा आता म्हणजे मग आता दे ना मला तारखा. तारखा घे आहेतच वेगळे तारखा रेडीच आहेत. हो. हे 7 महिन्याच्या तारखा आहेत नीट बघून घे. हा हा. चल हे तिसरी दिवस चालू करा हो. ओम भीम लावा रे व्यवस्थित. ए मंद्या काका हा ए अमेरिकेच्या तारखा कुठे आहेत. अरे ते अजून फिक्स व्हायचंय. ते नंतर बघू. चला प्रयोगासाठी ऑल दी बेस्ट चांगला करा रे. हा, चला, चला, चला. ए मंद्या काका ऑडियन्स घालव रे. प्रयोग करूया आता.